वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. तर आज आम्ही चाललो आहे महडच्या गणपतीला. आज खूप दिवसापासून जायचा विचार होता, वेळ काही भेटत नव्हता. आज लकीली सगळं जेवण आलं. आज चला. मनस्वी आई, मनस्वीचे पप्पा, सिद्धेश आधीच गाडीत जाऊन बसलेले आहेत आणि मी चालले आता. आमची गाडी हायवेला लागलेली आहे आणि सिद्धेश पहिल्यांदा एवढ्या लांब गाडी घेऊन चाललेला आहे. ह्याच्या आधी कधीच तो एवढ्या लांब गाडी घेऊन गेलेला नाही आहे. आज पहिल्यांदा तो एवढ्या लांब गाडी घेऊन चाललेला आहे. आम्ही इकडे महडमध्ये एंट्री केलेली आहे. इथून फक्त 10 ते 15 मिनिटाच्या डिस्टन्सवरती मंदिर आहे. गाडीने 10 ते 15 मिनिटं. चालत जनरली कोणी येत नाही, पण जरी आलं तरी अर्धा तास, त्याच्यापेक्षा जास्त टाईम नाही लागत. आम्ही इथे बाजूला गाडी पार्क केली. इथे पोचलेलो आहोत आणि बाजूला इथे गाडी पार्क केलेली आहे. पार्किंगसाठी सुद्धा चांगलं मोकळं मैदान आहे. काही झंझट नव्हतं पार्किंगचं सुद्धा. आणि आज गर्दीसुद्धा नव्हती, त्यामुळे जास्त गाड्या नव्हत्या. थोडीशीच माणसं होती, त्यामुळे पार्किंगला आरामात जागा भेटली. तुम्हाला दिसतच असेल, पूर्ण मोकळं आहे. इथून चालत आतमध्ये गेलो. मंदिराच्या बाहेरच्या परिसरात पूर्ण मार्केट भरलेलं आहे. तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्हाला तिथे इझिली भेटेल. फुलं, नारळ, देवासाठी हार वगैरे ते सगळं भेटतं. सगळे ओढत असतात. आम्ही मंदिरात तिथे गेलो, चपला साईडला काढला आणि मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये एंटर केले. तुम्ही बघू शकता इथे गर्दी अजिबात नाही आहे. माणसं एकदम थोडीशी होती, त्यामुळे दर्शनसुद्धा आमचं खूप छान झालं. आतमध्ये आम्ही एंट्री केली. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे थोडा वेळच फक्त मोबाईल हातात घेतला होता. मंदिरात दर्शन आम्हाला आतमध्ये जाऊन देवाच्या पाया पडून दर्शन भेटलं. गणपतीची माझ्यावर एक वेगळीच कृपा आहे. ज्यावेळेस मनस्वी व्हायच्या आधीसुद्धा आम्ही एकदा सिद्धिविनायकला गेलो होतो आणि सिद्धिविनायकला जाऊन फक्त एवढंच बोलले होते की मला काहीतरी गुड न्यूज भेटू दे. आणि त्याच्यात 4-5 दिवसानंतरच मला मनस्वीची गुड न्यूज भेटली. मनस्वीचे डेट ऑफ बर्थसुद्धा संकष्टी चतुर्थीची आहे. फक्त संकष्टी चतुर्थी नाही तर अंगारकीची आहे. आणि जेव्हा आम्ही मनस्वीला घेऊन सिद्धिविनायकला गेलो होतो, तेव्हासुद्धा तिला सिद्धिविनायकच्या चरणाशी दर्शन भेटलं होतं. त्याच्यामुळे गणपतीची कृपा तर माझ्यावर आहेच. आम्ही मंदिरात दर्शन केल्यानंतर तिथून बाहेर आलो. मंदिराच्या पाठच्या भागामध्ये मस्त तळ आहे. बाजूला एक पिंपळाचं झाड आहे, तिथं पाया पडलो. तळाच्या तिथे थोडा वेळ उभं राहिलो. थोडंसं पुढे गेलो तर तिथेच थोडंसं पुढे गेल्यानंतर पाठीमागे आम्हाला दत्ताचं मंदिर लागलं. दत्ताच्या मंदिराच्या तिथे पाया पडून आलो. आणि इथे बाजूलाच एक भोजनालयसुद्धा आहे, म्हणजे बाप्पाचा प्रसाद आहे. तिथे सकाळी 12 वाजेपर्यंत प्रसाद असतो. आम्हाला थोडंसं जायला उशीर झाला होता, पण लकीली सिद्धेशचे एक क्लायंट तिथे भेटले होते आणि त्यांनी आम्हाला तिथे जेवणाची सोय करून दिली. आम्ही तिथे दर्शन घेतलं आणि तिथे जेवलो. तिथे जेवून घेतल्यानंतर बाप्पाचा प्रसाद खाऊन झाल्यानंतर पुन्हा बाहेर आलो आणि प्रसाद खाऊन पूर्ण तृप्त झालो. मस्त वाटलं होतं आज बाप्पाचं दर्शन घेऊन. इथून बाहेर पडल्यानंतर आम्हाला बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेटली. तिथं आम्ही नतमस्तक झालो आणि तसंच तिथून पुढे निघालो.
जाता जाता मार्केटमध्ये बघितलं. प्रसाद वगैरे आम्ही इथून काही घेतला नाही, कारण आम्ही आतूनच लाडू घेतले होते. जाऊन पार्किंगमध्ये जाऊन गाडीत बसलो आणि पुन्हा पुढे जायला निघालो. जाता जाता आमचा नडाळला जायचा प्लॅन झाला. नडाळला 5 मंदिरं जिथे आहेत तिथे जायचा प्लॅन झाला आणि आम्ही तिकडे निघालो. नडाळला आम्ही आतमध्ये गेलो. जाताना बाहेरचा रस्ता खूप खडबडीत आहे, खूप जास्त खड्डे आहेत. आतमध्ये रस्ता चांगला आहे. बाजू पहिलीच शाळा लागली, म्हणजे या ट्रस्टची शाळा आहे. ते शाळा चालू होती आणि बाजूला मंदिर आहे. हे 5 मंदिर आहेत एका लाईनीमध्ये, एका पाठोपाठ एक. त्याची कळसं एका लाईनीमध्ये दिसतात जर तुम्ही बाहेरून बघितलं तर, आणि खरंच खूप छान वाटतं. हे मंदिर पूर्ण मार्बलचं आहे. जर तुम्ही इथं पावसाळ्यात आलात तर खरंच खूप छान दृश्य तुम्हाला बघायला भेटेल. आम्ही गेलो होतो उन्हाचं, ॲक्च्युली पावसाळ्याच आहे पण पाऊस गायब झालेला. तर आम्ही इथं गेलो होतो, पण चपला काढल्यानंतर जी आमची वाट लागली होती ती भयानक वाट लागली होती. आम्ही ते चपल्या काढून झाल्यानंतर आम्ही जायला निघालो. पूर्ण मंदिर मार्बलचं असल्यामुळे नुसते भाजत होते पाय. तरी आम्ही या कार्पेटवरून पुढे जात होतो. पुढे गेलो आणि आतमध्ये जाताना तर अक्षरशः आमची वाट लागली होती. आतमध्ये गेल्यानंतर आम्ही आतमध्ये पळतच गेलो होतो. आम्ही वरती पूर्ण पळत गेलो आणि मंदिरात दर्शन सुद्धा पळतच बघितलं. इथे साईबाबाचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे आणि तुळजामातेचं मंदिर आहे. हे मंदिरं एका पाठोपाठ एक आहेत आणि ही सगळी मंदिरं पूर्ण मार्बलची आहेत. आणि मी फक्त 1 ते 2 मंदिरातलंच तुम्हाला हे दाखवले इथे, कारण इथे सुद्धा मंदिरामध्ये फोटो काढणं अलाउड नाही आहे. पुढे वॉचमॅन होता त्यामुळे आम्ही पुढे जाऊन मोबाईल बाहेर काढला नाही. आम्ही गणपतीच्या मंदिरापर्यंत मोबाईल बाहेर काढला आणि नंतर मग पुढे गेल्यानंतर मी पाया पडले आणि तिथून बाहेर पडले. आजूबाजूचा परिसर आणि या परिसरातली स्वच्छता खरंच खूप छान आहे आणि इथे खूप छान बघण्यासारखं आहे. पाऊस पडल्यानंतर तर इथले वातावरण खूपच छान होत असेल. नक्कीच इथे बाजूला पूर्ण देवी देवतांचे चित्र कोरलेलं आहे, त्यामुळे ते अजून छान वाटतं. आणि पूर्ण बागेची साफसफाई एवढी छान आहे की तुम्हाला कुठेही गवत पडलेलं दिसणार नाही, कुठेही मच्छर दिसणार नाही किंवा कुठेही पाणी वगैरे पडलेलं दिसणार नाही. आम्ही पूर्ण दर्शन करून झालं की निघालो, थोडेसे फोटो काढलो आणि रिटर्न परतीच्या प्रवासाला लागलो. आम्ही सकाळी 12 वाजता निघालो होतो. घरी पोचायला आम्हाला 3-3:30 वाजले होते. सिद्धेशने गाडी खूप छान चालवली, म्हणजे त्याला बघून असं वाटलंच नाही की तो पहिल्यांदा एवढ्या लांब गाडी घेऊन आला. खूप छान गाडी चालवली.
आणि मज्जासुद्धा खूप आली. मनस्वीसुद्धा खूप खुश होती, कारण तिला खूप खेळायला भेटलं होतं, म्हणजे बाहेर फिरायला भेटलं होतं आणि खूप काही काही नवीन नवीन गोष्टी दिसत होत्या, झाडं दिसत होती फिरताना. त्याच्यामुळे तिला खूप जास्त आश्चर्य वाटत होतं, खूप कौतुक वाटत होतं. त्यामुळे खूपच जास्त खुश होती ती. येता येता ती झोपून गेली. आम्ही घरी पोचलो, गाडी पार्क केली, आम्ही घरी आलो. तुम्हाला व्लॉग कसा वाटला, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.